राष्ट्रवादीच्या बैठकीला पटेलांची दांडी, पार्थ यांच्याशी वाद कायम। मुंबईतील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या अधिकृत निवासस्थानी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या आमदारांच्या आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मारलेली दांडी सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरतेय। प्रफुल्ल पटेल हे मुंबईतच उपस्थित असूनही या अत्यंत संवेदनशील आणि आगामी राजकीय रणनीतीच्या दृष्टीने बोलवण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला फिरकले नसल्याने पक्षांतर्गत तीव्र नाराजी आणि धुसफूस असल्याचं आता स्पष्टपणे चव्हाट्यावर आले। या अनुपस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत असून पक्षाची धुरा अधिकृतपणे सुनेत्रा पवार यांच्याकडे गेल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांना डावललं जात असल्याच्या चर्चांना कमालीचं उधाण आलंय। राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं कसं नाराजी नाट्य आणि कसा वाद रंगला होता या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात एलएस मराठी। या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत गुंतागुंतीची आणि नाट्यमय घडामोडींनी भरलेली आहे। पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांच्या अनुपस्थितीवर सारवासारव करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय। पटेल त्यांच्या काही पूर्वनियोजित वैयक्तिक कामांमुळे आणि वेळेअभावी या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत आणि पक्षात कोणत्याही प्रकारची नाराजी व मतभेद नसल्याचा दावा त्यांनी केलाय। मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील बडा नेता मुंबईत असूनही इतक्या मोठ्या पक्षांतर्गत बैठकीपासून दूर राहतो यामागे केवळ वैयक्तिक कारण असू शकत नाही। अलीकडच्या काळात निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या पक्षाच्या अधिकृत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दस्तावेजांमध्ये प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावांसमोर त्यांच्या पदांचा स्पष्ट उल्लेख नसल्याचं समोर आलं होतं। या तांत्रिक चुकीमुळे किंवा जाणीवपूर्वक केलेल्या बदलांमुळे ज्येष्ठ नेत्यांमध्ये संतापाची लाट असून त्याचाच थेट परिणाम या बैठकीवरील बहिष्काराच्या रूपात पाहायला मिळाल्याचं बोललं जाते। देवगिरी बंगल्यावरील हा वाद दाराआड झालेल्या बैठकीत केवळ प्रफुल्ल पटेल यांच्या अनुपस्थितीत चर्चेत राहिली नाही, तर उपस्थित नेत्यांमध्ये कमालीचा हाय व्होल्टेज ड्रामा आणि वाद पाहायला मिळालाय। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बैठकीत बोलण्यासाठी उभे राहून आपली तीव्र खंत आणि संताप व्यक्त केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द करणं आणि अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची घडी विस्कटू न देता ती एकसंत ठेवणं यामध्ये आपण आणि प्रफुल्ल पटेल यांनी एक अत्यंत महत्त्वाची तसेच मोलाची भूमिका बजावली असल्याचं तटकरे यांनी ठामपणे मांडलंय। परंतु या अत्यंत कठीण आणि कसोटीच्या काळात विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावरून जेव्हा प्रसार माध्यमांमध्ये आणि राजकीय विरोधकांकडून सातत्यानं प्रफुल्ल पटेल आणि आपल्यावर वैयक्तिक पातळीवर टोकाची टीका केली जाते, तेव्हा पक्षातील एकही आमदार, ज्येष्ठ मंत्री किंवा सर्वोच्च नेते आपल्या बचावासाठी उघडपणे पुढे येत नसल्याची टोकाची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। केवळ आपण दोघेच का नेहमी टीकेची धनी व्हायचं आणि संकट समयी पक्षातील इतर सहकारी शांत का राहतात, असा थेट आणि आक्रमक सवाल त्यांनी उपस्थित नेत्यांना केलाय। सुनील तटकरे अत्यंत आक्रमकपणे पक्षाच्या या भूमिकेवर आणि आमदारांच्या शांततेवर नाराजी व्यक्त करत असतानाच बैठकीत उपस्थित असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला। भुजबळ यांनी तटकरे यांना रोखत आता या विषयांवर जास्त चर्चा न करता जे झालं ते मागे सोडून पक्षाच्या हितासाठी पुढे जाण्याची गरज असल्याचं सुनावलं। या अंतर्गत बैठकीत अशा मुद्द्यांवरून वाद घालणं योग्य नसल्याचं भुजबळ यांचं म्हणणं होतं। मात्र तटकरे यांनी भुजबळ यांच्या या सल्ल्याला अजिबात न जुमानता आपलं बोलणं तसंच आक्रमकपणे सुरू ठेवत भुजबळ यांनी पुढे असंही सांगितलं की त्यांना या इतर नेत्यांना महायुतीच्या अत्यंत समन्वय समितीच्या बैठकीला वेळेत पोहोचायचं असल्यानं त्यांनी आपलं भाषण तातडीनं आटोपतं घ्यावं। या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यात सगळ्यांसमोर अत्यंत तीव्र शब्दात खडाजंगी आणि शाब्दिक चकमक उडाली। त्यामुळे बैठकीतील वातावरण काही काळासाठी प्रचंड तणावपूर्ण बनलं होतं। या नाट्यमय घडामोडींमध्ये आणखी एक मोठी ठिणगी पडली जेव्हा सुनील तटकरे आपलं भाषण सुरू करण्यासाठी उभे राहिले। त्याच वेळी युवा नेते पार्थ पवार यांनी बैठकीतून तडकाफडकी काढता पाय घेतला। तटकरे यांचं भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार अत्यंत नाराज होऊन बैठक सोडून बाहेर पडल्यानं पक्षात अंतर्गत गटबाजी आणि नाराजी किती खोलवर रुजली हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। एका बाजूला प्रफुल्ल पटेल यांची अनुपस्थिती, दुसऱ्या बाजूला तटकरे भुजबळ यांच्यातील जाहीर वाद आणि त्यातच पार्थ पवारांची एक्झिट, या सर्व घटनांमुळे देवगिरी बंगल्यावरील ही बैठक केवळ आगामी निवडणुकांच्या रणनीतीपुरती मर्यादित न राहता पक्षातील अंतर्गत युद्धाच्या केंद्रस्थानी बनली आहे। पक्षातील काही आमदारांनी तर विरोधकांकडून विशेषतः रोहित पवार यांच्याकडून होणाऱ्या राजकीय आणि वैयक्तिक आरोपांना पक्षानं अधिक आक्रमकपणे उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी लावून धरली आहे। या संपूर्ण गदारोळात आणि वादाच्या प्रसंगात पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली।
त्यांनी सर्व नेत्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यानंतर सर्वांनी एकत्र राहण्याची समज दिली. पक्षात कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही आणि आमदार कुठेही जाणार नाहीत असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासंदर्भात झालेली तांत्रिक चूक सुधारून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणीची नवीन आणि अचूक यादी त्वरित पाठवली जाईल अशी घोषणा त्यांनी केली. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या ज्येष्ठतेचा आणि पदाचा योग्य तो आदर पक्षात नेहमी राखला जाईल अशी ग्वाही देत त्यांनी वादावर तात्पुरता पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात होणाऱ्या मतदार याद्यांची तपासणी आणि संघटनात्मक बांधणी यावर सर्वांनी लक्ष केंद्रित करावं असं आवाहन त्यांनी नेत्यांना आणि आमदारांना केलं. जाहीर बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना बैठकीत कोणताही मोठा वाद झाला नसल्याचा दावा केला. आपल्याला केवळ महायुतीच्या बैठकीला जाण्याची घाई असल्यामुळं आपण तटकरे यांना लवकर आटोपण्याचं सांगितलं होतं असं सांगत त्यांनी परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केलाय. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकत्र येऊन आपली ताकद दाखवून देतील आणि आम्ही सर्व एक आहोत हे महाराष्ट्राला दिसेल असं भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. मात्र असं असलं तरी देवगिरीवर घडलेल्या या हाय व्होल्टेज राजकीय नाटकामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह पूर्णपणे चव्हाट्यावर आला असून प्रफुल्ल पटेल यांची नाराजी दूर करण्यात पक्ष नेतृत्व कितपत यशस्वी ठरतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तसेच पटेल तटकरेंची ही उद्विग्नता पाहून पटेल तटकरे रोहित पवार यांच्या दाव्यानुसार काही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का, त्याआधीचा हा संघर्ष आहे का, हेही चर्चेचा विषय बनलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.